मोठी बातमी आहे। मुंबई महापालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे। 2.5 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार आहे। महायुती समन्वय समितीमध्ये शिंदेंच्या सेनेला भाजपनं बीएमसीच्या महापौर पदाचं आश्वासन दिलं। अत्यंत विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। पहिल्या 2.5 वर्षांच्या टप्प्यानंतर महापौर पदासाठी भाजप आणि सेनेमध्ये सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय आणि महापालिका निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या सेनेला शब्द दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। आता 2.5 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढचा 1.25 वर्ष शिंदेंचा महापौर होणार आहे असं कळतंय आणि त्यानंतर पुढचा 1.25 वर्ष पुन्हा भाजपचा महापौर होणार आहे। लवकरच शिंदेंचा महापौर आता मुंबई मनपामध्ये दिसणार आहे असं कळतंय। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे। आपल्यासोबत सुमित सावंत जोडले गेलेत, अधिक माहिती देत आहेत। महत्त्वाची पार पडलेली आहे। समन्वय समितीची महायुतीची ही बैठक पार पडली आणि यामध्ये भाजपकडून बीएमसीच्या महापौर पदाचं आश्वासन शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं आहे। त्यामुळे पहिलं 2.5 वर्ष जे आता ऋतू तावडे महापौर आहेत ते 2.5 वर्षांचा कार्यकाळ संपला की त्यानंतरचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ असेल त्यातल्या पहिल्या 1.25 वर्षामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला महापौर पद मिळणार आहे आणि त्यामुळे शिंदेंची देखील आता महापौर पदाची इच्छा पूर्ण होणार आहे किंवा शिंदेंची शिवसेनेची इच्छा पूर्ण होणार आहे। या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती अगदी विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे न्यूज 18 मराठीला आणि यामध्ये पहिलं 1.25 वर्ष अखेर आता महापौर पद हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण याआधी नेमकं कोणतं 1.25 वर्ष असेल किंवा पूर्ण 2.5 वर्ष महापौर पद मिळावं यासाठी सातत्यानं चर्चा सुरू होत्या। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अखेर फॉर्म्युला ठरला आणि या फॉर्म्युलानुसार महायुतीमधल्या पहिल्या 1.25 वर्ष म्हणजे 2.5 वर्षानंतरच्या 2.5 वर्षाचा जो कार्यकाळ असतो कारण 2.5 वर्षानंतर महापौर पद हा बदलत असतं आणि म्हणूनच पुढच्या 2.5 वर्षातल्या पहिल्या 1.25 वर्षाचा शब्द भाजपानं शिवसेनेला दिलाय आणि ते पाळलं जाईल। आम्हाला आमचा महापौर असेल महानगरपालिकेत असा ठाम विश्वास शिवसेनेकडून देखील आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे शिवसेनेची इच्छा पूर्ण होईल मात्र आता भाजपची भूमिका देखील समोर येणं फार महत्त्वाचं आहे। सुमित, या ठिकाणी शिंदेंच्या सेनेकडनं कोणाचा चेहरा महापौर पदासाठी समोर येऊ शकतो? खरं तर आता सध्याच्या घडीला अनेक महत्वाचे नेते किंवा 31 नगरसेवक शिवसेनेचे आहेत पण त्यापैकी याआधी सभागृह नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या विश्वासराव या सध्या बीएससीचे चेअरमन आहेत तर दुसऱ्या बाजूला आणखी ज्या वरिष्ठ नेते आहेत त्या म्हणजे सकरे ज्या सध्या इम्प्रुव्हमेंट कमिटीच्या हेड आहेत किंवा चेअरमन आहेत या 2 महिला आहेत। त्या व्यतिरिक्त अमेय घोले हे गटनेते आहेत। या महत्वाच्या नेत्यांना संधी मिळते की इतर कोणत्या नव्या उमेदवाराला एकनाथ शिंदे संधी देतात हे पाहणं महत्वाचं असेल कारण एकनाथ शिंदेची भूमिका ही कायम ठरलेली नसते। अचानक त्यांच्या मनामध्ये जे येतात ते निर्णय घेत असतात। त्यामुळे सध्या या सगळ्या संदर्भात चर्चा कुठेही सुरू झालेली नाही पण आपल्या पारड्यामध्ये 1.25 वर्ष पाडून घेतली गेली आहेत यातच शिवसेना खुश आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।